राखी घेऊन आली, राखी दादांना बांधायला भेटली ना आजपासून, म्हणून मी राखी घेऊन आलेले. दादा खूप वाईट झालं दादा, आमच्या सगळ्या बहिणींसाठी तुम्ही काय बोलावं ते समजा मला. ताई प्लीज पुढे जा, पुढे इथे इथे गर्दी होती. प्लीज प्लीज ताई चला पुढे, आमचा भाग गेला. पुढे पुढे चला. आज आमचे जे बापच गेलेत म्हणायचं, जे दादा गेलेत फक्त वडीलच गेलेत म्हणायचं. बारामतीचा बाप तेच गेलेत आमचे. महाराष्ट्रात आमच्या वडिलापासून दादांच्या वडिलापासून आमची पिढीची नाही, दादाची पिढी आमची अजूनपर्यंत संघ चाललेली. परंतु दादा आमच्या वेळे प्रत्येक वर्षी आमच्या घरी येत होतं, त्यामुळे आता दादा आमच्या घरी येणार नाही. आज आमचे जे बापच गेलेत म्हणायचं, जे दादा गेलेत फक्त वडीलच गेलेत म्हणायचं. बारामतीचा बाप तेच गेलेत आमचे. महाराष्ट्राचा वडील गेलेत, करते धरते जे होते, आज महाराष्ट्र चालवणारे जे होते तेच गेलेत आमचे. न झालेले मुख्यमंत्री दादा, मुख्यमंत्री काय असते ते दादा झाल्यावर कळलं असतं. मुख्यमंत्री कसा असावा हे शेवटचं दर्शन ह्या पद्धतीने घ्यावं लागेल असं आयुष्यात कधी वाटलं नव्हतं. या पद्धतीने असं होणं फार 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 धक्कादायक आहे आमच्यासाठी. कारण काहीच नाही उरलं, काहीच नाही उरलं. प्रत्येक छोट्या छोट्या क्षुल्लक गोष्टीसाठी लोक दादाकडे जायचे. दादा भाऊ भांडणे मिटवा की, त्यात सुद्धा दादा लक्ष घालायचे. अजून काय कार्य केलं पाहिजे त्या माणसाने. खऱ्या अर्थानं जनतेच्या मनातील मुख्यमंत्री दादाच होते. खूप मोठी शोककळा दादांनी पूर्ण महाराष्ट्रावर सोडलेली आहे आणि नियतीने फार मोठा आघात आमच्या सर्वांवर केलेला आहे. तर ही दृश्य आपण पाहतोय दादांच्या काटेवाडी निवासस्थानी. सध्या कार्यकर्त्यांची ही रीघ लागली आहे. नक्कीच. आणि यरुशाली आपण पाहतो की कार्यकर्त्यांचा ओघ काही थांबत नाहीये. काटेवाडी हे तसं पाहिलं तर बारामतीच्या तुलनेनं एक छोटं गाव आहे, मात्र तरीसुद्धा कार्यकर्त्यांची, तिथल्या लोकांची इतकी मोठी गर्दी या ठिकाणी झालेली आहे की कार्यकर्त्यांचा ओघ मात्र अद्याप थांबत नाही. दुसरी दृश्य आहेत ती म्हणजे शरद पवार काटेवाडीकडे रवाना झालेत आणि पुढच्या काही मिनिटांमध्ये शरद पवार हे काटेवाडी या ठिकाणी निवासस्थानी पोहोचतील. दादांचं वैशिष्ट्य होतं की त्यांना जनतेशी कनेक्ट राहण्यासाठी जनता दरबारचीच फक्त गरज नव्हती, ते नेहमीच लोकांशी कायम संपर्कात असायचे. गेल्या काही दिवसांमध्ये सभांच्या माध्यमातून ते लोकांपर्यंत पोहोचलेच, मात्र लोकांमध्ये थेट जाणं, त्यांच्याशी संवाद साधणं, अगदी उपमुख्यमंत्री असताना सुद्धा कोणताही बळजाव न करता दादा सर्वसामान्य कार्यकर्त्यापर्यंत पोहोचत होते. हे दादांचं एक वैशिष्ट्य होतं. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खरं तर अजित पवार नावाचा हा एक झंझावात होता. वेगवान काम, मेहनतीला पर्याय नाही असं दादा म्हणायचे आणि तेवढीच मेहनत देखील करायचे. लोकांना ओठात एक म्हणजे पोटात एक ओठात एक असं आवडत नाही. लोकांना रोखठोक नेते हे नेहमीच आवडतात आणि दादा हे एक त्यातले होते, रोखठोक बोलणारे. म्हणजे जे काही आहे ते तोंडावर बोलणारे असे दादा, म्हणूनच लोकांमध्ये चांगलेच लोकप्रिय होते. एक रांगडं असं व्यक्तिमत्व, गावरान भाषा आणि अगदी स्पष्ट परखड मत, यामुळेच दादा खरं तर सर्वांच्याच मनात कोरले गेलेत. फक्त बारामतीपुरते दादा मर्यादित राहिले नाही, तर दादा संपूर्ण महाराष्ट्रभर गाजले. नक्कीच. आणि पवार कुटुंब एक असं होतं की जे कुटुंब म्हणून सगळ्यांसाठी एक आदर्शवत होतं. एकत्र कुटुंब असावं तर असं एक स्वप्न घेऊन जेव्हा एखादी मुलगी कुठल्या घरामध्ये जात असेल तर तिला असं वाटत असेल की असं कुटुंब हवं जे घट्ट नात्यांनी बांधलेलं आहे. तर असं हे पवार कुटुंब. आणि त्या सगळ्यामध्ये शरद पवार, अजित पवार हे राजकारणामध्ये असल्यामुळे त्यांनी हे संपूर्ण कुटुंब देखील त्याच प्रेमानं त्या ठिकाणी बांधून ठेवलं होतं. राजकीय वाद वेगळे, मात्र कुटुंब म्हणून आम्ही नेहमीच एकत्र होतो आणि पुढेही आम्ही नेहमीच एकत्र राहणार, असं वारंवार पवार कुटुंबातल्या प्रत्येक सदस्याकडून नेहमीच सांगण्यात आलंय. अजित पवार यांची लोकप्रियता लोकांमध्ये खूप जास्त होती. त्यांचा मिश्किल स्वभाव, त्यांचं रोखठोक बोलणं, त्यांची भाषणाची शैली, त्यांची बोलण्याची शैली या प्रेमात होते लोक खरं तर. आणि त्यामुळेच अजित पवार ज्या वेळेला मीडियासमोर देखील बाईट द्यायला यायचे त्यावेळेला आपोआप लोक त्या सगळ्याशी जोडले जायचे. दादा काय बोलतात याचं अगदी शेवटपर्यंत पाहिलं जायचं. सोशल मीडियावर देखील आपण पाहिलं तर अजित पवारांचे सगळे जुने व्हिडिओज जे आहेत ते समोर आलेत. मग अजित पवारांचं ते वक्तव्य असेल की यांचं माहीत नाही, पण मी मात्र शपथ घेणार, तो व्हिडिओ देखील आता खूप व्हायरल होतोय.
नक्कीच म्हणजे तिघांची केमिस्ट्री, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार यांची तिघांची केमिस्ट्री एका त्या पत्रकार परिषदेमधून सुद्धा दिसून यायची आणि तिथे दादांचा जो मिश्किल स्वभाव आहे तो देखील त्या ठिकाणी दिसून येत होता. मग कधी ते एकनाथ शिंदे यांची फिरकी घ्यायचे किंवा मध्येच एखादं वाक्य असं सोडायचे की त्यामुळे हास्याचे फुलोरे त्या ठिकाणी फुलायचे. तर ह्या आठवणी, अनेक आठवणी अजितदादांच्या या सगळ्या माध्यमातून होत आहेत. अनेक व्हिडिओ दादांचे, जुन्या भाषणांचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. त्यामध्ये दादा काय बोलतात. दादा तेवढेच संवेदनशील होते, म्हणजे जेवढे रोखठोक किंवा असं आपण म्हणतो तसेच दादा एक संवेदनशील देखील होते आणि त्यामुळे